नमस्कार मंडळी, जानू समोर येणार चक्क आता जयंत कानिटकरचा खरा चेहरा. तर जयंत कानिटकर बाबतचा सगळं काही भूतकाळ आता आपल्या जानूला आठवणार आहे. तर जानू कशा प्रकारे या जयंतचा बदला घेते, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलेच असेल की जानू आणि जयंतच्या लग्नाची जोरदार तयारी चालू झालेली असते. पण त्या दोघांच्या लग्नाच्या तयारीमध्ये बिचारा विश्वा खूप सारे प्रयत्न करतो की जयंत बाबतचं सगळं काही सत्य आपल्या जानूला समजावं यासाठी. पण बिचाऱ्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलेच असेल की अजूनही अपयशच येतं. पण मित्रांनो, फायनली आता आपला विश्वा खूप जबरदस्त प्लॉट ट्विस्ट आणतो. कारण की तो आता अशा व्यक्तीला भेटतो, तो व्यक्ती मात्र आपल्या जानूची गेलेली स्मृती परत रिटर्न घेऊन येऊ शकतो. कारण की विश्वाला माहित असतं की जर मला जानूला जयंतच्या ताब्यातून वाचवायचं असेल तर मला हे पाऊल उचलणं गरजेचंच आहे. आणि मी हे पाऊल अशा प्रकारे उचलेन ना की त्याच्यानंतर मात्र ह्या जयंतचा सगळ्यांसमोर पर्दाफाश होईल. पण बिचारा विश्वाला माहित नसते की तू जे काही करायला चाललेला आहे ना, सुरुवातीला हे सगळं त्याच्याच अंगलट येणार आहे. तुम्ही पाहिलंच असेल की सचिनने देखील जयंतला सांगितलेलं असतं की जयंत हे सगळं नाच सोड आणि जानूच्या घरच्यांना खरं सत्य सांगून टाक, किंवा त्या मुलीसोबत तू लग्न करू नको, तिच्या आयुष्याची बर्बादी करू नको. पण मात्र हे सगळं ऐकायला जयंत तयार नसतो. जयंत त्याच्या स्वतःच्या मित्राला देखील मारतो आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलंच की विश्वाने जेवढे पण काही पुरावे आणलेले असतात ते सगळे काही नष्ट करतो. विश्वात जी कोण कोण लोक घेऊन येतो त्या सगळ्या लोकांना मात्र हा जयंत संपवतो. आणि जयंतचा प्लॅन एकच असतो की एकदा का जानू सोबत लग्न झालं की त्याच्यानंतर मात्र मला कोणीच काहीच करू शकत नाही. आणि तुमच्या मनात आता एकच प्रश्न पडलेला असेल की जयंतचं आणि जानूचं लग्न होईल का, किंवा दुसरीकडे मात्र विश्वा त्याच्या अगोदरच चेहरा एक्सपोज करेल. तर मित्रांनो, जयंत आणि जानूचं लग्न होणार आहे, पण त्यामध्ये आपली जानू सगळ्यात मोठा ट्विस्ट खेळते. म्हणजेच तो ट्विस्ट असा असणार आहे की जानूला विश्वा आता एका डॉक्टरांकडे घेऊन जातो आणि तो डॉक्टर म्हणजे सगळ्यात जबरदस्त असतो. ते डॉक्टर मात्र आपल्या विश्वाला गॅरंटी देतात की जानूला सगळं काही भूतकाळ आठवेल. आणि हे ऐकल्याच्या नंतर विश्वाला देखील प्रचंड आनंद होतो आणि विश्वा ठरवतो की आता ही सगळ्यात मोठी संधी आहे माझ्याकडे की जानूला जयंत बाबतचं सगळं सत्य समजून देण्याचं. कारण की विश्वाने याच्या अगोदर तुम्ही पाहिलेच असेल की पेनड्राईव्ह मध्ये देखील ह्या जयंतने केलेल्या सगळ्या काही कारनाम्यांची सगळी काही फाईल गोळा केलेली असते, पण ती देखील जयंतच्या हाती लागते आणि जयंत ती देखील नष्ट करतो. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर विश्वाला हे पाऊल उचलावं लागलेलं असतं. तर आता विश्वाने जो काही हा निर्णय घेतलेला असतो तो आता त्याला माहित नसतं की तो योग्य ठरेल की अयोग्य. पण बिचारा विश्वा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये प्रयत्न करण्यासाठी तयार असतो आणि त्याचं हेच म्हणणं असतं की मी प्रयत्न करेल, पण भलेही मला यश भेटू अगर ना भेटू, पण विश्वाच्या या प्रयत्नांना खरंच एक सल्यूट आहे. तर विश्वाने फायनली त्या डॉक्टरकडे जानूला किडनॅप करून घेऊन गेलेला असतो आणि ते डॉक्टर मात्र जानूला अशा प्रकारे तिचा सगळा काही भूतकाळ आठवण्यास मदत करतात की ते आठवल्याच्या नंतर जानूला खूप सारा त्रास होतो आणि तो त्रास पाहून मात्र बिचारा विश्वाला वाईट वाटत असतं. तर दुसरीकडे दळवीच्या घरामध्ये आता खूप मोठा गोंधळ उडतो, कारण की सगळ्या लोकांना असं वाटतं की जानू गायब कुठे झाली, तिला लवकरात लवकर शोधा. कारण की आता सगळ्यांना माहितीच आहे की त्या घरामध्ये हळदीचा कार्यक्रम पार पडलेला असतो आणि त्याच्यानंतर राहिलेला असतो फक्त लग्नाचा मुहूर्त. तर आता जानूला भूतकाळ आठवण्यासाठी बिचारा विश्वाने स्वतःच्या जीवाचं रान केलेलं असतं आणि फायनली तिला घेऊन तो योग्यच ठिकाणी गेलेला असतो. पण बिचारा विश्वाला माहित नसतं की हे सगळं झाल्याच्या नंतर जानूला सत्य आठवेल का नाही. पण जानू पुढे जे काही पाऊल उचलते ना ते तुम्हाला कळाल्याच्या नंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. तर मित्रांनो, आपल्या विश्वाच्या या भन्नाट प्लॅनिंगमुळे आता सगळ्यात मोठं कहाणी ट्विस्ट असा येतो की आपल्या जानूला भूतकाळातल्या सगळ्या गोष्टी आठवायला सुरुवात होते. म्हणजेच तिला समजतं की भूतकाळामध्ये तिने जयंत कानिटकर सोबत काय काय केलं होतं आणि जयंत कानिटकर तिच्यासोबत कसा कसा वागला होता. आणि ह्या सगळ्या गोष्टी कळाल्याच्या नंतर मात्र आपली जानू आता शांत बसत नाही. ती ठरवते की ह्या जयंतचा बदलाच घेऊन राहायचं, पण त्याच्यासाठी मात्र तिला खूप काही गोष्टी कराव्या लागतात. कारण की बिचाऱ्या विश्वाच्या ह्या युक्तीमुळे सगळ्यात बेस्ट गोष्ट ही झालेली असती की जानूला मात्र तिचा सगळा काय गेलेला भूतकाळ सगळं काय आठवतं. तिला हे देखील कळतं की जयंत कानिटकरने आता नवीन मध्ये तिला कशा प्रकारे ट्रॅप मध्ये फसवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर लक्ष्मी श्रीनिवास दळवींच्या घरामध्ये जबरदस्त खल्लास झालेला असतो. कारण की मित्रांनो, त्या घरामध्ये आता सगळीकडे गोंधळ उडतो, कारण की जानू गायब कुठे झाली. तर सगळीकडे शोधाशोध घेत असतात आणि जयंतला डाऊट असतो विश्वावरती, कारण की त्याला वाटतं की माझ्या जानूला गायब करणारी एकच व्यक्ती आहे, ती म्हणजे फक्त विश्वा. त्याच्यामुळे मला सगळ्यात अगोदर विश्वाची भेट घेतली पाहिजे. त्याच्यामुळे जयंत ठरवतो की मला काही जरी झालं तरी मी त्या विश्वाला सोडणार नाही. पण या जयंतच्या एक गोष्ट लक्षात आलेली नसते अजून पण, की त्याने किती जरी प्रयत्न केले ना तरी शेवटी त्याला अपयशाला सामोरे जावं लागणार आहे. तर आता जानू आणि विश्वा हे दोघे जण मिळून खूप जबरदस्त डिसिजन घेतात, कारण की जानूला सगळं सत्य आठवत असतं आणि जानू ठरवते की ह्या जयंतचा पर्दाफाश मी सगळ्यांसमोर असा करते की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल. म्हणजे जानू पुढे आता लग्नाचं खोटं नाटक करते आणि जानू लग्नाचं फक्त नाटकच नाही करणार तर हे जयंत कानिटकर सोबत लग्न देखील करते. मग त्यावेळेस मात्र विश्वाला जयंत कानिटकर स्वतः येऊन बोलतो की म्हणतो की
हे बघ विश्वा, परत एकदा प्रूफ झालं की जानूचं माझ्यावरती अजूनही प्रेम आहे, त्याच्यामुळे तू आमच्यापासून लांब राहा आणि या ठिकाणी देखील तुझी हारच झालेली आहे. पण विश्वाला माहित असते की जानूला सत्य समजले आणि जानू ह्याचा बदला घ्यायचं ठरवते. तर आता जानू त्या जयंतच्या घरामध्ये लग्न करून गृहप्रवेश करणार आहे, त्यावेळेस मात्र ती सगळ्यात जबरदस्त प्लॉट ट्विस्ट आणते. म्हणजेच ती ठरवणार आहे की लग्न करून ह्या जयंतचा प्रत्येक गोष्टीचा बदला घ्यायचा. म्हणजेच ह्या जयंतने आतापर्यंत केलेल्या पापाचा प्रत्येक गोष्टीचा ती बदला घ्यायचा ठरवते. आणि बदला असा साधा सुद्धा घ्यायचा नाही, तर जयंतला पण तेवढ्याच वेदना तेवढ्याच त्रास झाला पाहिजे यासाठी मात्र आपल्या जानूने प्रॉपर प्लॅन केलेला असतो. ती म्हणते की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत ह्या जयंतचा छळ करून खरून मी त्या सगळ्या गोष्टींचा बदला घेईल. पण मित्रांनो, आता ह्या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, मग जानूने जयंत सोबत लग्नच का केलं, तर सगळ्यांसमोर त्याचा खरा चेहरा का नाही आणला? तर हा सगळा प्रश्न मला पण पडलेला आहे. तर जानूने त्याच्यासोबत लग्न करूनच तिला बदला घ्यायचा होता, तर मग काय फायदा आहे? कारण की बिचाऱ्या विश्वाने स्वतःच्या आईला गमावलं. बिचाऱ्या विश्वाने स्वतःच्या आईला गमावल्याच्या नंतर मात्र त्याला देखील माहित असतं की खूप साऱ्या गोष्टींना सामोरं जावं लागलेलं असतं. कारण की दळवींची लोक देखील त्याच्यावरती किती तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे त्याच्यासोबत वागत असतात. आणि या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन बिचाऱ्या विश्वाने जे आपलं फायनली डिसिजन घेतलेलं असतं ना, ते म्हणजे जानूला ह्या संकटातून वाचवायचं, तर तो त्या ठिकाणी यशस्वी होतो. आणि मित्रांनो, आता फायनली आता गोष्ट आलेली असते जानूकडे की जानू आता या सगळ्या गोष्टींना कशी रिस्पॉन्ड करते. कारण की तुम्हाला माहितीच आहे की जानूने आतापर्यंत खूप साऱ्या गोष्टी अशा पाहिलेल्या असतात की त्यामध्ये ह्या जयंत कानिटकरला ती पकडून देऊ शकत होती. पण आता जानू फायनली त्याच्यासोबत लग्न करून त्याच्याच घरामध्ये गृहप्रवेश करते, त्यावेळेस मात्र जानूच्या पायाखालची जमीन पण सरकलेली असते. कारण की हा जयंत एवढा चलाक माणूस असतो ना की याच्यासारखा चलाक माणूस कोणीच नसेल. कारण की त्याला बरोबर माहित असतं की जानूला कसं ट्रॅपमध्ये फसवायचं आणि जानूचा कसा वापर करायचा. पण आता जानू पण पूर्ण तयारीने उतरलेली असते आणि तिने पण ठरवलेलं असतं की ह्या जयंतचा ती अशा प्रकारे बदला घेणार ना की त्याने स्वप्नात पण विचार केला नसेल. आणि फायनली मित्रांनो, आपली जानू आता बदला घ्यायला सुरुवात करते. जानू आता सगळ्या गोष्टींकडून जयंतचा बदला घ्यायचा ठरवते. म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की जयंतने ज्या प्रकारे स्वतः म्हणजे तुम्ही पाहिलंच की जानूच्या आजीला कशा प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे मात्र विश्वाच्या आयुष्यामध्ये त्याने येऊन काय काय ढवळाढवळ केली. दुसरीकडे जानूला त्याने बंदी करून ठेवलं होतं, तिला पिंजऱ्यामध्ये कोंडलं होतं. जानूच्या कॉलेजच्या मित्रांच्या डोक्यामध्ये त्याने काय काय मारलं होतं, त्यांना मारण्याचा कसा प्रयत्न केला होता. या सगळ्या A to Z गोष्टी मात्र आपल्या जानूला समजलेल्या असतात. तर जानू त्या सगळ्याच गोष्टींनी आता बदला घ्यायचं ठरवते. पण विश्वाला वाटत असतं की हे सगळं चुकीचं आहे, कारण की जानू परत त्याच माणसाच्या पिंजऱ्यामध्ये जाते. पण नाही मित्रांनो, आता जानू जयंतला दाखवून देणार असते की जानू पण काय चीज आहे. म्हणजेच तुम्ही याच्या अगोदर पाहिलेच असेल की बिचाऱ्या जानूने खूप सारे प्रयत्न केले होते जयंतचा पर्दाफाश करायचा, पण त्या बिचारीला यशच आले नाही. पण तिची सगळी काही स्मृती गेलेली असते आणि तिला भूतकाळ काहीच आठवत नसतो. पण विश्वाच्या ह्या युक्तीमुळे तिला तिचा भूतकाळ पण आठवतो आणि सगळ्यांसमोर ती जयंतचा पर्दाफाश नाही करणार फक्त, तर त्याचा प्रत्येक गोष्टीतून बदला देखील घेणार आहे. आणि हे सगळं पाहून एक गोष्ट समजली मित्रांनो की जानूने जी काही युक्ती लावलेली असते ना, ती एकदम परफेक्ट आहे. कारण की ह्या जयंतला जर अशी शिक्षा द्यायला गेलं तर ह्या जयंतला कोणतीच शिक्षा होणार नाही, हे तुम्हाला पण चांगलंच माहित आहे. पण त्याच्यामुळे मात्र जानूने हे जे काही डोकं लावलेलं आहे ते एकदम परफेक्ट आहे. तर याबाबत तुमचं काय मत आहे हे तुम्ही सांगायला तर विसरूच नका. तर दुसरीकडे मात्र आता विश्वाने काय करावं, कारण की तुम्हाला काय वाटतंय, विश्वाने आता जानू सोबत लग्न करायला पाहिजे का नाही हे तुम्ही सांगा. कारण की बिचाऱ्या विश्वाने सई सोबतची एंगेजमेंट तर मोडलेलीच असते. आणि ज्यावेळेस मात्र जयंत कानिटकरचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल, त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासचा फक्त चेहराच पाहायचा आहे. कारण की यांनी आजपर्यंत डोळे झाकून ज्या व्यक्तीवरती विश्वास ठेवलाय ना, तर ती व्यक्ती आता फसवल्याच्या नंतर ह्यांना कसं वाटतं हे पाहणं जास्त रंजक ठरेल. पण मित्रांनो, मला एक गोष्ट इथं चुकीची अशी वाटते की जानूने लग्न करून जयंत सोबत जाऊन मग ती बदला घ्यायचं ठरवते, तर हे चुकीचंच वाटतंय. कारण की हा जयंत किती शातीर आहे तुम्हाला माहितीच आहे. जयंतला एक चाल जरी जानूशी कळाली ना की जानू त्याच्याकडून काय काय करू शकते, तर जयंत जानूला मारायला पण मागे पुढे पाहणार नाही. पण त्या जयंतचं प्रेम तर एवढं आंधळ आहे, त्याच्यामुळे जयंत एखाद्या वेळेस आपल्या जानूला काहीच करणार पण नाहीये. पण बिचाऱ्या आपल्या विश्वाच्या आयुष्यामध्ये तुम्ही पाहिलंच की किती संकट आली. तर मला एकच गोष्ट वाटते की ज्यावेळेस जयंतचा पर्दाफाश होईल त्यावेळेस मात्र लक्ष्मी आणि श्रीनिवासने आपल्या विश्वाची माफी मागितली पाहिजे. कारण की तुम्ही पाहिलंच की त्याला किती टार्गेट वरती पकडलं होतं आणि जयंतला योग्य ती शिक्षा व्हायच्या अगोदर लक्ष्मी आणि श्रीनिवासने त्याची धुलाई केली पाहिजे, तरच मग खरी कडक लक्ष्मी आहे असं आपल्याला वाटेल. पण मित्रांनो, आपल्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये ही निलांबरी संकट घेऊन येते ना, तर याच्यावरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलूया. तोपर्यंत इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो मित्रांनो, तर तुम्हाला हे काही प्रोडक्ट दिसत असतील आपल्या व्हिडिओमध्ये, तर मित्रांनो हा आहे म्युस्टँगचा ओशियन फेस वॉश. तर मित्रांनो, हा फेस वॉश तुम्ही टॅग प्रोडक्ट्स मधून खरेदी करायला विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हाला कोणतेही प्रोडक्ट्स आवडतील ते कोणत्याही प्रोडक्ट्स वरती क्लिक करा आणि तुम्ही खरेदी करा. तर तुमच्या या सगळ्या गोष्टीबाबत काय मत आहे आम्हाला सांगायला विसरू नका आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका मित्रांनो, आणि लाईक पण करा. धन्यवाद.